गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आफ्टर लोशन्स आपण बघणार आहोत लिक्विड्स टू बी यूज्ड इन दी माउथ. व्हॉट वी विल सी लिक्विड्स टू बी यूज्ड इन दी माउथ. त्यामध्ये काय काय येतं तर गार्गल्स, माउथ वॉशेस, थ्रोट पेंट्स. काय काय येतं लिक्विड्स टू बी यूज्ड इन दी माउथ. त्यामध्ये काय काय येतं तर गार्गल्स येते, माउथ वॉशेस येतात, थ्रोट पेंट्स येते. तर थ्रोट पेंट्स बघूया. थ्रोट पेंट्स आर व्हिस्कस लिक्विड प्रिपरेशन्स यूज्ड फॉर माउथी अँड थ्रोट इन्फेक्शन्स. काय म्हटलेलं आहे? थ्रोट पेंट्स आर व्हिस्कस लिक्विड प्रिपरेशन यूज्ड फॉर माउथ अँड थ्रोट इन्फेक्शन. कशावर यूज केले जाते तर थ्रोट इन्फेक्शनवर. त्यानंतर ग्लिसरीन इज कॉमनली यूज्ड ॲज अ बेस बिकॉज बिंग व्हिस्कस इट अधेस टू म्युकस मेम्ब्रेन फॉर ए लॉंग पिरियड. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स अ स्वीट टेस्ट टू प्रिपरेशन. काय म्हटलेलं आहे? थ्रोट पेंट्स आर व्हिस्कस लिक्विड प्रिपरेशन यूज फॉर माउथी अँड थ्रोट इन्फेक्शन. कशासाठी तर थ्रोट इन्फेक्शन आणि माउथ इन्फेक्शनसाठी यूज केले जाते. ते कसे असते तर व्हिस्कस लिक्विड. कसे असते? व्हिस्कस लिक्विड. यूज कशासाठी केले जाते तर द प्रिपरेशन यूज फॉर माउथ अँड थ्रोट इन्फेक्शन. त्यानंतर आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन इज कॉमनली यूज्ड ॲज अ बेस बिकॉज बिंग व्हिस्कस इट अधेस टू म्युकस मेम्ब्रेन फॉर ए लॉंग पिरियड. काय म्हटलेलं आहे? ग्लिसरीन इज कॉमनली यूज्ड ॲज ए बेस बिकॉज बिंग व्हिस्कस इट अधेस टू म्युकस मेम्ब्रेन फॉर अ लॉंग पिरियड. Glycerin is commonly used as a base because being viscous it adheres to mucous membrane for a long period. It also provides a sweet taste to preparations. काय म्हटलेलं आहे? It provides a sweet taste to preparation. कसे असते प्रिपरेशनची टेस्ट? तर स्वीट. इट अधेस टू म्युकस मेम्ब्रेन फॉर ए लॉंग पिरियड. काय तर टू लॉंग पिरियड फॉर लॉंग पिरियड टू म्युकस मेम्ब्रेन. त्यानंतर आहे डाउच. काय तर थ्रोट पेंटचे एक्झाम्पल काय येणार तर थ्रोट पेंटचे एक्झाम्पल आयोडीन पेंट कंपाऊंड. काय येणार? आयोडीन पेंट कंपाऊंड, पोटॅशियम आयोडाईड. एक्झाम्पल बघूया. तर त्याचे एक्झाम्पल काय येतं थ्रोट पेंटचं? प्रिपेअर अँड डिस्पेन्स 50 ml ऑफ आयोडीन पेंट, BPC आयोडीन पेंट कंपाऊंड, मॅन्डेल पेंट BPC, पोटॅशियम आयोडाईड 25 ग्रॅम, आयोडीन 12.5 ग्रॅम, अल्कोहोल 90% 40 ml, वॉटर 25 ml, पिपरमेंट ऑइल 4 ml, ग्लिसरीन टू प्रोड्यूस 1000 ml. त्यानंतर त्याची मेथड काय दिलेली आहे? डिझॉल्व द पोटॅशियम आयोडाईड इन वॉटर, ॲड द आयोडीन, स्टर अंटील completely dissolve पिपरमेंट ऑइल इन अल्कोहोल in a small container and transfer it into iodine solution. त्यानंतर mix well glycerin and mix thoroughly. Transfer the paint into a measure more of glycerin to make the required volume. Transfer the prepared into a well closed container, label and dispense. काय काय म्हटलेलं आहे तर पोटॅशियम आयोडाईड घ्यायचं आहे 25 ग्रॅम, आयोडीन किती घ्यायचं आहे 12.5 ग्रॅम, अल्कोहोल 90% 40 ml आणि वॉटर किती घ्यायचं आहे 25 ml. त्यानंतर पिपरमेंट ऑइल घ्यायचं आहे 4 ml, ग्लिसरीन घ्यायचं आहे टू प्रोड्यूस 1000 ml. त्यानंतर मेथड कशी दिलेली आहे तर डिझॉल्व पोटॅशियम आयोडाईड कशामध्ये तर वॉटरमध्ये, ॲड दी आयोडीन अँड देन स्टर इट कम्प्लिटली. जोपर्यंत डिझॉल्व होत नाही कम्प्लिटली तोपर्यंत स्टर करायचं.
त्यानंतर दिला आहे डिझॉल्व पिपरमिंट ऑइल इन अल्कोहोल. काय करायचं? डिझॉल्व पिपरमिंट ऑइल इन अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये पिपरमिंट ऑइल डिझॉल्व करायचं इन ए स्मॉल कंटेनर अँड ट्रान्सफर इट इंटू आयोडीन सोल्युशन. काय करायचं? ट्रान्सफर इट इंटू आयोडीन सोल्युशन. मिक्स वेल ग्लिसरीन अँड मिक्स थोरोली. मिक्स वेल अँड ग्लिसरीन अँड मिक्स थोरोली. ट्रान्सफर द पेंट इंटू अ मेजर मोर ऑफ ग्लिसरीन टू मेक द रिक्वायर्ड व्हॉल्यूम. काय करायचं आहे? ट्रान्सफर द पेंट इंटू मेजर्स मोर ऑफ ग्लिसरीन टू मेक द रिक्वायर्ड व्हॉल्यूम. रिक्वायर्ड व्हॉल्यूम मेकअप होईपर्यंत त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर आहे ट्रान्सफर द प्रिपेअर इंटू अ वेल क्लोज कंटेनर लेबल अँड डिस्पेन्स. ट्रान्सफर द प्रिपेअर इंटू अ वेल क्लोज कंटेनर लेबल अँड डिस्पेन्स. त्यानंतर आहे हे झालं एक्झाम्पल ऑफ थ्रोट पेंट्स. त्यानंतर आपण बघणार आहोत माउथ वॉशेस. काय बघणार आहोत? माउथ वॉशेस. तर माउथवॉश म्हणजे काय? काय बघितलं? माउथवॉश म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय माउथवॉशेस? Mouthwashes are concentrated, clear, aqueous solution with a pleasant taste intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. काय म्हटलेलं आहे? Mouthwashes are concentrated, clear, aqueous solution with a pleasant taste intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. त्याचा यूज काय काय असतो? तर अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, ॲस्ट्रिंजंट, कूलिंग, रिफ्रेशिंग ॲक्शन. काय काय येतं? अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, ॲस्ट्रिंजंट, कूलिंग, रिफ्रेशिंग ॲक्शन. त्यानंतर माउथवॉशमध्ये काय म्हटलेलं आहे? माउथवॉश कंटेन काय म्हटलेलं आहे? माउथवॉश कंटेन अँटीबॅक्टेरियल एजंट्स, अल्कोहोल, ग्लिसरिन, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट अँड कलरिंग एजंट. काय काय म्हटलेलं आहे? तर माउथवॉश कंटेन अँटीबॅक्टेरियल एजंट्स, अल्कोहोल, ग्लिसरिन, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट अँड कलरिंग एजंट. त्यानंतर आहे दे आर ऑल्सो यूज्ड इन ओरल म्युकस डिसीज टू ट्रीट माउथ इन्फेक्शन्स and to maintain oral hygiene. Mouthwashes are used after diluting with warm water. Mouthwash have cosmetic value more. काय म्हटलेलं आहे? Mouthwash contain antibacterial agents, alcohol, glycerin, sweetening agent, flavoring agent and coloring agents. They are also used in mucous disease to treat mouth infection and to maintain oral hygiene. काय काय म्हटलेलं आहे? दे आर ऑल्सो यूज्ड इन ओरल म्युकस डिसीज. कशासाठी? ओरल म्युकस डिसीज. टू ट्रीट माउथ इन्फेक्शन. कशासाठी? टू ट्रीट माउथ इन्फेक्शन अँड टू मेंटेन ओरल हायजीन. अजून कशासाठी? तर ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी. माउथ वॉशेस आर यूज आफ्टर डायल्युटिंग विथ वार्म वॉटर. काय म्हटलेलं आहे? माउथ वॉशेस आर यूज फॉर डायल्युटिंग विथ वार्म वॉटर. माउथवॉश हॅव कॉस्मेटिक व्हॅल्यू मोअर. अजून काय म्हटलेलं आहे? माउथवॉश हॅव कॉस्मेटिक व्हॅल्यू मोअर. त्याच्यानंतर आपण माउथवॉशचं एक्झाम्पल बघूया. तर काय म्हटलेलं आहे एक्झाम्पलमध्ये? झिंक सल्फेट, झिंक क्लोराईड माउथवॉश BPC. त्यामध्ये काय काय येतं फॉर्म्युलामध्ये? झिंक सल्फेट 20 ml, झिंक क्लोराईड 10 ml, डायल्यूट HCl 10 ml, कंपाऊंड टार्ट्राझिन सोल्युशन 1 ml, क्लोरोफॉर्म सोल्युशन 500 ml and water up to 1000 ml. प्रिपेअर माउथवॉश सेम 30 ml. काय म्हटलेलं आहे माउथवॉशमध्ये? तर माउथवॉश हे काय आहे? तर माउथवॉश काय काय म्हणून यूज केलं जातं? तर अँटीसेप्टिक म्हणून, अँटीबॅक्टेरियल म्हणून, ॲस्ट्रिंजंट म्हणून, कूलिंग अँड रिफ्रेशिंग ॲक्शन. त्यानंतर माउथवॉशेस काय आहे? आर कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर ॲक्वियस सोल्युशन विथ ए प्लीझंट टेस्ट intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? माउथवॉश काय करते?
The mouthwash contain antibacterial agents, alcohol, glycerin, sweetening agent, flavoring agent and coloring agent. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, they are also used in oral mucus disease to treat mouth infections and to maintain oral hygiene. Mouthwashes are used after diluting with warm water. Mouthwash have cosmetic value more. त्यानंतर त्याच्या एक्झाम्पलमध्ये काय काय येते तर झिंक सल्फेट 20 ml, झिंक क्लोराईड 10 ml, डायल्यूट HCl 10 ml, कंपाऊंड टाट्राजिन सोल्युशन 1 ml. त्यानंतर क्लोरोफॉर्म सोल्युशन डबल स्ट्रेंथ किती आहे 500 ml. त्यानंतर वॉटर आहे, वॉटर किती आहे वॉटर अप टू 1000 ml. त्यानंतर काय म्हटलेलं आहे प्रिपेअर माउथवॉश सेंट 30 ml. डायल्यूट डायरेक्शन काय दिलेले आहे डायल्यूट विथ 20 times इट्स व्हॉल्यूम विथ वार्म वॉटर बिफोर यूज. त्यानंतर कंटेनर आहे, कंटेनर काय आहे व्हाईट फ्लुटेड प्लास्टिक बॉटल विथ स्क्रू कॅप. काय आहे व्हाईट फ्लुटेड प्लास्टिक बॉटल विथ स्क्रू कॅप. त्यानंतर लेबलिंगमध्ये काय दिलेलं आहे फॉर एक्सटर्नल यूज ओनली. काय म्हटलेलं आहे लेबलिंगमध्ये फॉर एक्सटर्नल यूज ओनली, डायल्युटेड विथ वार्म वॉटर बिफोर यूज. त्यानंतर नॉट टू बी स्वॅलोड इन लार्ज अमाऊंट. काय म्हटलेलं आहे माउथवॉश तर नॉट टू बी स्वॅलोड इन लार्ज अमाऊंट. त्यानंतर स्टोरेज कशी असली पाहिजे माउथवॉशची तर माउथवॉशेस आर सप्लायड इन वेल क्लोज्ड एअरटाईट प्लास्टिक कंटेनर हॅव्हिंग स्क्रू कॅप. काय म्हटलेलं आहे तर माउथवॉशेस आर सप्लायड इन वेल क्लोज एअरटाईट प्लास्टिक कंटेनर हॅव्हिंग स्क्रू कॅप. माउथवॉश कसे असणार तर लाईक दिस. तर आता आपण काय काय बघितलं तर कंटेनर बघितलं, लेबलिंग बघितलं, माउथवॉश म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल बघितलं, थ्रोट पेंट बघितलं, थ्रोट पेंटचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर आहे लिक्विड्स टू बी इन्स्टिल्ड इनटू बॉडी कॅव्हिटीज. काय म्हटलेलं आहे लिक्विड्स टू बी इन्स्टिल्ड इनटू बॉडी कॅव्हिटीज. मग त्यामध्ये काय काय येतं तर डाउचेस, इयर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स, नेझल स्प्रेज एक्सेट्रा. काय काय येतं लिक्विड्स टू बी इन्स्टिल इनटू बॉडी कॅव्हिटीमध्ये तर डाउचेस, इयर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स आणि नेझल स्प्रेज. तर इयर ड्रॉप्समध्ये काय काय आहे तर दे मे अल्सो बी रेफर्ड टू ॲज ओटिक ऑर ओरल प्रिपरेशन्स. काय म्हटलेलं आहे दे मे अल्सो बी रेफर्ड टू ॲज otic or oral preparations. Ear drops are solution of one or more active ingredient which exert a local effect in the ear, for example by softening ear wax or treating infection or inflammation. काय म्हटलेलं आहे एक्झाम्पलमध्ये बाय सॉफ्टनिंग इयर वॅक्स और ट्रीटिंग इन्फेक्शन और इन्फ्लामेशन. त्यानंतर खाली दिलेलं आहे प्रोपिलिन ग्लायकॉल ऑइल्स ग्लिसरॉल इन ब्रॅकेट टू इन्क्रीज विस्कॉसिटी अँड वॉटर मे बी यूज्ड ॲज व्हेकल्स. काय म्हटलेलं आहे खाली प्रोपिलिन ग्लायकॉल ऑइल्स ग्लिसरॉल, त्यानंतर टू इन्क्रीज विस्कॉसिटी अँड वॉटर टू बी यूज्ड ॲज व्हेकल्स. त्यानंतर इयर ड्रॉपचं कंटेनर लेबलिंग आणि स्टोरेज कसं असलं पाहिजे तर कंटेनर ear drop should be packed in colored fluted glass bottle and supplied with dropper. काय म्हटलेलं आहे तर स्टोरेज आणि लेबलिंगमध्ये कंटेनर कसं असलं पाहिजे इयर ड्रॉप शुड बी पॅक्ड इन कलर्ड फ्लुटेड ग्लास बॉटल अँड सप्लाइड विथ ड्रॉपर. त्यानंतर लेबलिंग कशी असली पाहिजे फॉर एक्सटर्नल यूज ओनली, नॉट फॉर इंजेक्शन, डिसकंटिन्यू दी यूज इफ इरिटेशन परसिस्ट. काय म्हटलेलं आहे
डिसकंटिन्यू द यूज, त्याचं डिसकंटिन्यू करायचं आहे काय यूज, जर इरिटेशन होत असेल तर. त्यानंतर काय म्हटलं आहे, थ्रोट पेंट्स आर सप्लाइड्स इन वेल क्लोज्ड ग्लास कंटेनर इन कूल प्लेस. काय म्हटलेलं आहे, थ्रोट पेंट्स आर सप्लाइड इन वेल क्लोज ग्लास कंटेनर इन कूल प्लेस. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया कसले, तर इयरड्रॉपचे. इयरड्रॉपचे एक्झाम्पल काय होते तर सोडियम बायकार्बोनेट 5 ग्रॅम, ग्लिसरीन 30 ml, प्युरिफाईड वॉटर टू प्रोड्यूस अप टू 100 ml. हे काय झाले इयरड्रॉप. सोडियम बायकार्बोनेट 5 ग्रॅम, ग्लिसरीन 30 ml, प्युरिफाईड वॉटर 100 ml आणि प्रिपेअर इयरड्रॉप. त्यानंतर प्लेस 2 to 3 ड्रॉप इन ईच इयर ॲज डायरेक्टेड. त्यानंतर युजेस आहे, इट इज यूज टू रिलीव्ह इचिंग इन द इयर अँड सॉफ्टन द वॅक्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू, हे आहे इयरड्रॉप. तर इयरड्रॉपमध्ये काय काय दिलेलं आहे आपण आताच एक्झाम्पल बघितलं. सोडियम बायकार्बोनेट आहे 5 ग्रॅम, त्यानंतर ग्लिसरीन आहे 30 ml, त्यानंतर प्युरिफाईड वॉटर आहे 100 ml, त्यानंतर प्रिपेअर ईच ड्रॉप अँड सेंड 30 ml. मग डायरेक्शनमध्ये काय आहे तर प्लेस 2 to 3 ड्रॉप इन ईच इयर ॲज डायरेक्टेड. काय म्हटलेलं आहे, प्लेस 2 to 3 ड्रॉप इन ईच इयर ॲज डायरेक्टेड. त्यानंतर बघूया नेझल ड्रॉप. इयरड्रॉप्समध्ये काय आहे, इयरड्रॉप्स आर सोल्युशन, सस्पेन्शन और इमल्शन्स ऑफ ड्रग दॅट आर इन्स्टिल्ड इन टू द इयर विथ ए ड्रॉपर. काय म्हटलेलं आहे इयरड्रॉप्समध्ये, इयरड्रॉप्स कसं आहे तर इयरड्रॉप्स कसं आहे तर इयरड्रॉप्स आर सोल्युशन्स, सस्पेन्शन्स और इमल्शन्स ऑफ ड्रग that are instilled into the ear with a dropper. It is used to treat or prevent ear infection, especially infection of the ear canal. It is used to treat or prevent ear infection, especially infections of the ear canal. त्यानंतर आपण इयरड्रॉपचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर आहे नेझल ड्रॉप. काय आहे तर नेझल ड्रॉप, नेझल ड्रॉप अँड स्प्रेज.